दिवाळीचा सण येतोय, तुम्ही घरी येणार आहेत का बघा बरं का. कंपनीमध्ये गेलेले मुलं, त्याच्यानंतर आर्मीतले मुलं यांची सुट्टी त्यांच्यावर नसते. एखाद्या नोकरासारखं समोरचे जेव्हा सांगतील आता तू घरी जा, त्या ठिकाणी त्यांना आपलं स्वतःचं घर बघायला मिळतं. त्याला आर्मीचे पोरं म्हणतात. अहो, हे 2-3 दिवसाची गोष्ट आहे. माझा एक जवळचा मित्र बारामतीचा, त्याचा लहान भाऊ पोलीस भरती करता करता महाराज जागेवरती मृत्यू पावला. सकाळी रनिंग करण्यासाठी तो मुलगा त्या बारामतीच्या हायवेवरती निघाला. सकाळी एक मोठ्या भरधाव वेगाने येणारी एका ट्रकने त्याला जोरात धडक मारली आणि तो मुलगा त्या ठिकाणी जागेवरती मृत्यू पावला. एवढा कुठे कष्ट घेतल्यानंतर ही मुलं म्हणजे आपल्या गावातली काही मुलं आहे महाराज, एवढं काही करून एवढ्या थंडीमध्ये ज्या ठिकाणी आपल्याला 3-4 वाजता आपल्याला झोप लागते, त्या ठिकाणी ते 3-4 वाजता त्या देश सेवेसाठी, देशाची सेवा करण्यासाठी आपल्या अंतःकरणामध्ये विचार घेऊन त्या ठिकाणी धावत असतात. हे काही सोपं वाटलं का तुम्हाला? ती चिमुरडी मुलगी आपल्या आर्मीत असलेल्या एका पप्पाला त्यांच्या वडिलांना पत्र लिहिते की बाबा पुढे दिवाळीचा सण येतोय, माझ्या सर्व मैत्रिणींनी खूप छान छान असे नवे नवे कपडे घेतलेले आहेत, तुम्ही मला कपडे कधीपर्यंत आणून देतील? तिकडून बाबाचं पत्र येतो की मला दिवाळीची सुट्टी जाहीर झालेली आहे, मी तुझे कपडे आणि तुझी मिठाई जिकडून घेऊन येईल. त्या ठिकाणी त्या बापाने पत्र वाचावं आणि त्या सीमेवरचा बाप आपल्या डोळ्यातून अश्रू पाडत घसा रडायला लागला. माझी मुलगी मला बोलवते, देवा कधी हे दिवस संपतील आणि मी कधी माझ्या घरीपर्यंत पोहोचेल. बापाची सुट्टी होती. त्या ठिकाणी आता खेडेगावांमध्ये बरंच 3च बस येतात महाराज. त्या काळामध्ये बरेचसे आता 3च, एक सकाळची, दुपारची आणि संध्याकाळची. त्या जवानाची बायको, त्या जवानाची तिची मुलगी आणि त्या जवानाचे आई वडील दारावरती बसले. बघा बरं का, प्रसंग डोळ्यासमोर आला माय बाप. तुम्हाला जवानांची सत्य परिस्थिती सांगून जाईल. ते जवान आपल्यासाठी काय करतात, त्या आर्मीची मुलं आपल्यासाठी किती अधिकार संपन्न जीवन जगतात, त्यांचं अंतःकरणामध्ये देश सेवेसाठी किती मोठा प्रयत्न त्या ठिकाणी असतो. तुम्हाला 1-2-3 मिनिटांमध्ये सांगून जाईल. त्या दारावरती त्या आर्मीच्या बापाची चिमुरडी मुलगी त्या ठिकाणी बसलेली आहे. त्यांचे म्हातारे आई वडील त्या ठिकाणी बसलेले आहेत. म्हातारे आई वडील बसले आणि त्यांची पत्नी त्या ठिकाणी बसली. सकाळची बस आली. सकाळच्या बस मधून बघितलं, चिमुरडी मुलगीने त्या बसकडे बघावं. दादा, हे बाबा बघा बरं का, आता बस आली. त्या मुलगीने सांगावं, चिमुरडीने सांगावं, आई आता बस आली, आता या बस मधून माझे पप्पा उतरतील आणि मला छान छान असे कपडे देतील, अशी गोड अशी मिठाई माझ्या तोंडात टाकतील. त्यावेळेला त्यांनी 4 जणांनी त्या बसकडे बघावं. महाराज, ती सकाळची बस होती, तिच्यामधून काही त्या चिमुरडीचे वडील उतरले नाही. त्यानंतर आता दुपारची बस, पण त्या घरामध्ये बाप होता. कोणाचा? त्या जवानाचा बाप होता. त्यांनी त्यांच्या पत्नीला आणि आपल्या सुनेला समजावलं, अरे एवढा लांबून आपला मुलगा येतोय, वेळ लागेल ना त्याला, तो का पहिल्याच बस येऊन जाईल का हो? तर नाही, वेळ लागेल का तिला यायला? वेळ लागेल बाई, थांब दुपारपर्यंत, दुपारच्या बसने तुझे वडील येतील. काका, दुपारची बसचा टाइम झाला. बस स्टँड वरती आली. दारात उभी राहून तिची मोठी मुलगी बघते, बाबा दुपारची बस आली, आता या बस मधून माझे ज्ञान, आपल्या अंतःकरणामध्ये महापुरुषांशिवाय आपलं जीवन व्यर्थ जातं. ती चिमुरडी मुलगी एका बसवाल्याला बघते आणि त्यांना सांगते, दादा माझे फौजी पप्पा आहे, ते तुमच्यासाठी तुमच्यासोबत आले का हो? त्या ठिकाणी त्यांना सांगण्यात येतं. त्यानंतर संध्याकाळचा वेळ होतो. संध्याकाळची वेळ झाल्यानंतर बस तर काही येत नाही काका, पण त्या घरामध्ये एक फोन येतो. त्या आर्मीच्या जवानाचा फोन येतो की तुमचा मुलगा एक मोठ्या एअरपोर्ट ठिकाणी आलेला आहे, तुम्ही त्यांना घेण्यासाठी येता का? हा शब्द त्या बापाने ऐकावा आणि त्या बापाने सांगावं की माझा मुलगा एअरपोर्टला आलेला आहे, पण तो बाप म्हातारा असल्यामुळे त्यांना तिथपर्यंत जाणं शक्य नाही. त्या बापाने विचार करावं, एक काम करा ना दादा, माझ्या मुलाला तुम्ही घरी घेऊन या. महाराज, घरी घेऊन या.
हा शब्द त्या आर्मीच्या लोकांनी ऐकावं, गाडी करावी आणि त्या मुलाचं प्रेत झालेलं होतं. ते प्रेत संध्याकाळच्या वेळेस त्या आई बापांच्या घरासमोर येऊन गाडी उभी राहावी. गाडी उभी राहिल्यानंतर त्या पत्नीने बघावं, पप्पा कुणाची तरी गाडी आली हो, बघावर का बाहेर जाऊन. त्या चिमोडी मुलगीने दारातून घुंकावं आणि बघावं. सगळे काही आजूबाजूला सगळे जवान लोक आहेत, आर्मीतली मुलं आहेत. मध्ये एका फ्लॅट वरती त्या चिमोडीचा बापाला त्या ठिकाणी झोपवलेलं आहे. वरती तिरंगा आखरलेला आहे. त्या तिरंग्याचं कापड ज्या ठिकाणी वाऱ्याने त्या आर्मीच्या जवानाच्या तोंडावरून खाली सरकला, त्या ठिकाणी त्या मुलीने सांगावं, आई माझा पप्पा आलाय पण त्यांना झोप लागलीये, माझा बाप आलाय पण त्यांना झोप लागलीये. त्या ठिकाणी घरातून त्यांची पत्नी पळत आली. हमरडा फोडावा. हमरडा फोडल्यानंतर ढसा ढसा त्या ठिकाणी त्यांनी अश्रू गाळावे. ऐका बरं का, आर्मीच्या मुलांचं जीवन किती नाशेचं आहे ते तुम्हाला या ठिकाणी सांगून जाण्याचा प्रयत्न करेल आहे. हमरडा फोडावं. त्या म्हातारा आई वडिलांनी घराच्या बाहेर यावं. घराच्या बाहेर आल्याच्या नंतर त्यांनी बघावं, बाळा तू तुझ्या मुलीसाठी छान छान असे नवे कपडे आणणार होता ना, तू तुझ्या मुलीसाठी गोड गोड अशी मिठाई आणणार होता ना, आणि हे काय तू लिंबाचे पाले आमच्या तोंडात कोंबून गेलाय. त्या ठिकाणी आर्मीचा जवान त्यांच्या समोर यावं आणि त्या बाबांना सांगावं की बाबा ज्या वेळेला पाकिस्तानाबरोबर आमचं युद्ध सुरू होतं त्या वेळेला तुमचा मुलगा त्या ठिकाणी गोळीबारामध्ये मृत पावला. त्या ठिकाणी त्या अंतःकरणामधून ती रडणारी पत्नीने सांगावं, चिठ्ठी ना कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए, एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी. त्या प्रेताजवळ बसून त्या आर्मीची त्या मुलाची पत्नी त्या ठिकाणी म्हणते, एक आह भरी होगी हमने ना सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी. तुम्ही ज्या ठिकाणी मृत पावलात त्या ठिकाणी तुम्ही आवाज जरी दिला असेल, उस वक्त कहा थे हम हर वक्त यही है गम जहाँ तुम चले गए, जहाँ तुम चले गए. महाराज हे आर्मीतली पोरं म्हणजे फक्त एक मुलं नाही, त्यांची फक्त एक नोकरी नाही, तर रोज रात्रंदिवस सकाळ दुपार संध्याकाळ त्या जवानांना आपल्या मृत्यूशी लढावं लागत आहे. त्या मृत्यूच्या फासावरती त्या ठिकाणी उभे आहेत. त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे, त्यांच्याविषयी आपल्या अंतःकरणामध्ये स्वाभिमान पाहिजे. एक वेळेस तो आर्मीचा जवान या ठिकाणी एक सुंदर कवी असा वर्णन करतोय. तो आर्मीचा जवान म्हणतोय, एक गुजरने वाली हवा बता मेरा इतना मेरे गाँव जा, मेरे दोस्तों को सलाम दे. मेरे गाँव में है जो वो गली जहाँ रहती है मेरी दिलरुबा, उसे मेरे प्यार का नाम दे, उसे मेरे प्यार का नाम दे. तो आर्मीचा जवान म्हणतोय, वही थोड़ी दूर है घर मेरा, मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ, मेरी माँ के पैरों को छू के तू उसकी बेटे का नाम दे. एक गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्त तो मेरी दिलरुबा, मेरे माँ को मेरा प्यार दे, उन्हें जाके तू ये प्यार दे. तो
आर्मीतला मुलगा तो सीमेवरती तो जवान उभा आहे काका, तो मुलगा सांगतोय की हवा या ब्रह्मांडामध्ये या महाराष्ट्रामध्ये फिरणारी हवे, त्या हवेशी तो संवाद साधतोय. तू गावागावांमध्ये जा आणि माझ्या मित्रांना सांग की मी एक दिवस त्या गावामध्ये येणार आहे. पण असे बरेचसे आपण आर्मीतले मुलं बघितले, त्यांचं हे स्वप्न फक्त एक स्वप्न राहिलं, ते आपल्या घरापर्यंत कधीही जिवंत परतले नाही. त्या आर्मीच्या मुलांसाठी आपल्या अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे. मी काही तुम्हाला इथं रडवण्यासाठी या ठिकाणी उभा नाही, मी काही तुम्हाला इथं तुम्हाला रडवेल एवढं माझ्यामध्ये सामर्थ्य नाही, परंतु त्या महापुरुषांविषयी आपल्या अंत